मालकाचे 10 लाख रुपये चोरी घेऊन पसार झालेल्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट 1 ने मंगळूर फाटा येथून ताब्यात घेतलंय। मोटवानी रोड नाशिक रोड येथून फिर्यादी यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या जगतपाल बुधराम सिंग याने साथीदार सुशील फाट याच्या मदतीने 10 लाख रुपयांची रोख रक्कम चोरी केली होती। या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट 1 ने तपासाची चक्रे फिरवत राजस्थान, पंजाब, हरियाणा या सीमेवर शोध घेतला असता आरोपी आढळून आले नाही। हे दोनही आरोपी महेश साळुंके व राहुल पालखेडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार राजस्थान येथून त्याचे साथीदारासह स्प्लेंडर मोटरसायकलवर नाशिककडे चांदवड मार्गे मंगळूर फाटा येथे येणार असल्याची माहिती मिळाली। मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनात चेतन श्रीवंत, महेश साळुंके, राहुल पालखेडे, नितीन जगताप, रामबर्डे, अप्पा पानवल, सुकाम पवार अशा पथकाने मंगळूर फाटा येथे सापळा रचत जगतपाल बुधाराम लालर वय वर्ष 24 तसेच सुशील शिषपाल राव या दोघांनाही ताब्यात घेतलं। यांच्याकडे गुन्ह्याची विचारपूस केली असता त्या दोघांनीही हा गुन्हा केल्याची कबुली दिली। गुन्हे शाखा युनिट 1 ने त्यांच्या ताब्यातून 10 लाख रुपये तसेच मोटरसायकल असा एकूण 10,60,500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करत आरोपींना पुढील कारवाईसाठी उपनगर पोलिसांच्या ताब्यात दिलाय। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखा युनिट 1 वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, हिरामन भोये, चेतन श्रीवंत, सुदाम सांगळे, महेश साळुंके, रोहिदास लिलके, कैलाश चव्हाण, रमेश कोळी, उत्तम पवार, धनंजय शिंदे, राहुल पालखेडे, नितीन जगताप, रामबर्डे, आग्या पालवाल, मुक्तार शेख, अमिशार बोरसे, अमोल कोष्टी, चालक किरण शिरसाट, सुकाम पवार यांनी पार पाडले। स्टार 24 फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे, नाशिक।